थंड वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये सर्दी खोकला होतच असते। अशा वेळेस काहीतरी गरम गरम प्यायलं तर खूपच फरक पडतो। तर आज आपण झटपट 10 मिनिटांच्या आत तयार होणारं चिकन क्लिअर सूप तयार करणार आहोत। हे सूप प्यायला जितकं पौष्टिक आहे तितकंच हे बनवायला सोपं आहे। म्हणजे खूप कमी साहित्यांमध्ये हे चिकन क्लिअर सूप तयार होतं। तर चला हे झटपट तयार होणारं चिकन क्लिअर सूप बनवायला सुरुवात करूया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। सूप बनवण्यासाठी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून पूर्ण 120 ग्रॅम आहे। तुम्ही चिकनचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता किंवा जास्त सुद्धा करू शकता। जर ह्यापेक्षाही जास्त चिकन तुम्ही घेत असाल तर मग त्यात सूपचं प्रमाण तुम्ही जास्त वाढवा, म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त घाला। चिकन क्लिअर सूप तयार करत असताना त्यात वेगळं चिकनचं स्टॉक घातलं जातं, पण आपण तसं न करता झटपट असं हे चिकनचं सूप तयार करणार आहोत। इथे आपल्याला वेगळं चिकनचं स्टॉक वापरायची गरज नाहीये। सर्वात अगोदर असे मी पातळ पातळ हे चिकनचे तुकडे करून घेणार आहे, म्हणजे हे चिकन जे आहे ते सूपमध्ये पटकन शिजलं जातं। इथे मी लांब आणि पातळ असे चिकनचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही बारीक सुद्धा करू शकता, फक्त पातळ कापा म्हणजे ते पटकन सूपमध्ये शिजेल। आता इथे मी कांद्याच्या पातीचे 4-5 असे देठ घेतलेले आहेत, म्हणजे यातला कांद्याचा भाग जो आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे। तेलावर आपण हा कांद्याचा भाग सुरुवातीला फोडणीत घालणार आहोत। त्यानंतर ही पात उरलेली आहे ती सुद्धा बारीक बारीक चिरून घेऊया। कांद्याची पात आपल्याला एवढी घालायची नाहीये, तरी सुद्धा मी बारीक चिरून घेते। तर ही वेगळी एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर जो कांदा उरलेला आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने पातळ पातळ असा चिरून घेऊया। चिकन क्लिअर सूपमध्ये जर तुम्हाला कांद्याचा फ्लेवर जो आहे तो खूप जास्त आवडत नसेल तर इथे कांद्याच्या पातीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता। मी थोडं जास्त घालणार आहे। कांदा सुद्धा बारीक चिरून मी वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलाय। आता तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार मिरच्या चिरून घ्या। तर इथे मी 3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत लहान लहान, आणि थोडी काळी मिरीची पूड करून घेतलेली आहेत। 5 ते 6 काळी मिरी मी कुटून घेतलेत। आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतले। त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला पातीचा कांदा घालून जास्त गॅस ठेवूनच हे 30 सेकंदसाठी परतून घ्यायचं आहे। कोणतंही सूप तयार करत असताना ज्या भाज्या त्यात घातल्या जातात त्या थोड्या अशा शिजलेल्या आणि कच्च्या अशा असतात, त्यामुळे आपल्याला जास्त इथं कांद्याची पात शिजवायची नाहीये, म्हणजे कांदा जो आहे तो शिजवायचा नाहीये। कांदा परतून 30 सेकंद झालेले आहेत। आता आपण जे चिकन चिरून घेतलेलं आहे बारीक बारीक ते घालूया, आणि सुरुवातीला आपल्याला आता गॅस कमी करून 1 मिनिट ह्या चिकनला चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि हळूहळू जसं चिकनला थोडंसं पाणी सुटायला लागेल तसं गॅस थोडी मीडियमवर करायची आणि पुन्हा 2-3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। चिकन तुम्ही तेलावर जितकं चांगलं परतून घ्याल तितकं ते ज्युसी तयार होईल, म्हणजे बॉईल केलेलं चिकन जे असतं कधी कधी असं हार्ड लागतं, तसं लागणार नाही, एकदम ज्युसी असं ते खाताना लागेल। आता मी साधारण 4 ते 5 मिनिट हे चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे तेलावर। त्यानंतर आपल्याला किती सूप हवंय त्यानुसार पाणी घालायचं। तर इथे मी पूर्ण 3 कप पाणी घातलेलं आहे, कारण काही वेळानंतर हे चिकन शिजेपर्यंत यातलं पाणी थोडं आटेल, त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण घालू शकता। जर तुम्हाला अजून जास्त सूप हवं असेल तर तुम्ही इथे अजून 1 कप पाणी वाढवू शकता। आता मी इथे पाणी घातल्यानंतर काळी मिरी पूड जी करून घेतलेली 5 ते 6 काळी मिरी कुटून घेतलेल्या त्याची पूड घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि 1 चमचा कांद्याची पात घातली। शेवटला घातलीत तरीही चालेल, पण त्याचा मला फ्लेवर आवडतो त्यामुळे मी आत्ताच घातलं थोडंसं। आणि आता एक उकळी आल्यानंतर मी झाकण देऊन याला थोडं अजून 4 ते 5 मिनिट चांगलं शिजवून घेणार आहे, कारण ऑलरेडी आपण 4-5 मिनिट परतून घेतलेलं आहे। तर हे 4-5 मिनिट नंतर छान हे सूप उकळून तयार झालेलं आहे। जितकं पाणी होतं त्यातलं अर्ध पाणी आटलेलं आहे। मिठाचा अंदाज कळत नसेल तर हे सूप आता तयार झालेलं आहे। ह्या वेळेस सुद्धा तुम्ही इथे मीठ घालू शकता। चिकनचे बारीक तुकडे केलेले असल्यामुळे हे साधारण 9-10 मिनिटमध्ये चांगलं शिजून तयार होतं। तर आता हे सूप पूर्णपणे तयार झालंय। यात मी शेवटला कांद्याची पात सुद्धा घातली अजून 2-3 चमचे, कारण मला त्याचा फ्लेवर आवडतो। जर तुम्हाला एवढी पात आवडत नसेल तर फक्त पूर्ण सूपमध्ये 2 ते 3 चमचेच तुम्हाला कांद्याची पात घालायची आहे। किती सोपी रेसिपी आहे, एकदम झटपट। फक्त चिकन लागणार आहे, पाणी, काळी मिरी पूड, कांद्याची पात बस आणि मीठ। त्यानंतर झटपट ही चिकन सूपची रेसिपी तयार होते। एकदम पौष्टिक अशी ही चिकन सूपची रेसिपी आहे। चिकन क्लिअर सूप याला म्हणतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि थंड वातावरणामध्ये जर तुम्हाला सर्दी खोकला होत असेल तर अशा वेळेस हे चिकन सूप नक्कीच तयार करून प्या, खूपच जास्त चविष्ट होतं। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राइब करा। पुढच्या रेसिपी सोबत भेटूया। धन्यवाद।